पीएम किसानची ई-केवायसी करायची आपल्या मोबाईलमधून करा घर बसल्या फक्त 1 मिनिटात. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पीएम किसान योजनेचे पुढचे हप्ते जर चालू ठेवायचे असतील तर आपली ई-केवायसी आजच करणे आवश्यक आहे. नाहीतर पुढचे पीएम किसानचे हप्ते कायमचेच बंद होणार आहेत. ई-केवायसीची प्रक्रिया चालू झालेली आहे मित्रांनो. चला तर मग आजच आपली ई-केवायसी कशी करायची ती शिकून घ्या अतिशय सविस्तर आणि सोप्या भाषेत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशी महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, पीएम किसानची ई-केवायसी करण्याकरता आपल्या मोबाईलमध्ये 2 ॲप आपल्याला इन्स्टॉल करावे लागतील. त्यापैकी पहिले ॲप इन्स्टॉल करण्याकरता आपण जाऊयात प्ले स्टोअरमध्ये. प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर आपण सर्च ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी टाकायचं आहे पीएम किसान. या ठिकाणी पाहू शकता 1 नंबरला पीएम किसान आले, त्यावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो पाहू शकता हा लोगो असलेले ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला पीएम किसानची ई-केवायसी कशी करायची या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आपलं पहिलं ॲप या ठिकाणी इन्स्टॉल होत आहे. यानंतर आपल्याला आता दुसरं ॲप इन्स्टॉल करायचं आहे. त्याकरता आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा प्ले स्टोअरच्या सर्च ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आधार फेस आरडी. आधार फेस आरडी नावाचं ॲप आहे, ते ॲप इन्स्टॉल करायचं आहे. या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच आहे त्यामुळे मला अपडेट ऑप्शन दाखवत आहे, पण तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल ऑप्शन दाखवलं तर त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे. या ठिकाणी आपलं दुसरं ॲप सुद्धा या ठिकाणी इन्स्टॉल होत आहे. आपले दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय करायची आहे ते मी या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, दुसरं सुद्धा ॲप आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला जायचं आहे या ठिकाणी पहिल्या होम पेजवर. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण पहिलं जे ॲप इन्स्टॉल केलं होतं तो पीएम किसान या ठिकाणी दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला परमिशन द्यावी लागेल. व्हाईल युजिंग द ॲप या परमिशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच ॲपच्या या ठिकाणी डाव्या बाजूला प्रायव्हसी पॉलिसी दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. प्रायव्हसी पॉलिसी या ठिकाणी दिसेल, तुम्ही वाचू शकता किंवा स्क्रोल करायचे आहे. स्क्रोल करून पुन्हा वर यायचं आहे आणि ॲपच्या उजव्या बाजूला एक नेक्स्ट बटन दिसत आहे, त्या नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. समोर गेल्यानंतर या ठिकाणी जीपीएस लोकेशन आपलं ऑफ आहे, ते ऑन करण्यासाठी या जीपीएस सेटिंग यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता ऑफ आहे जीपीएस लोकेशन, याला ऑन करायचं आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी पाठीमागे यायचं आहे. त्यानंतर पुन्हा या पेजवर आल्यावर या ठिकाणी चूज लँग्वेज म्हणून 2 ऑप्शन आहेत, इंग्लिश आणि हिंदी. यापैकी इंग्लिशवर क्लिक करायचं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ओके बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, त्यापैकी लॉग इन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर लॉग इन टाईप या ठिकाणी सिलेक्ट जे काय आहे त्या सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 4 ऑप्शन दिसतील, त्यापैकी बेनिफिशियरी हे 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. यापुढे आपण रजिस्ट्रेशन आयडी किंवा आधार नंबर याने या ठिकाणी आपण समोर जाऊ शकतो केवायसी साठी. तर सोपा पर्याय आहे आधार नंबर. या ठिकाणी आपल्याला जे काही तो लाभार्थी आहे त्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला फेशियल ई-केवायसी लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर समोर आय ॲग्री म्हणून एक हा बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि स्कॅन फेस यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे काही दुसरं ॲप या ठिकाणी इन्स्टॉल केलं होतं बघा, आधार फेस आरडी नावाचं, तो आपोआप या ठिकाणी समोर जाईल आणि त्या आधारे त्या जो काही लाभार्थी आहे त्यांचा फेस या ठिकाणी आपल्याला कॅप्चर करायचा आहे. या ठिकाणी ते पुन्हा इन्स्टॉलेशन होत आहे. या ठिकाणी जो काही लाभार्थी आहे त्याचा या ठिकाणी फेस या ठिकाणी आपल्याला कॅप्चर करायचा आहे. डोळे थोडंफार बंद चालू करायला लावायचे आहे. पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण केलेली केवायसी कंप्लीट झालेली आहे का नाही हे पाहण्यासाठी डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस येस आलेला आहे. आधार सीडिंग विथ बँक अकाउंट स्टेटस येस झालेला आहे आणि ई केवायसी स्टेटस येस आलेला आहे. त्यामुळे आता सध्या आपण ज्या काही लाभार्थ्याची ई केवायसी केलेली आहे त्याचा हप्ता या ठिकाणी कोणताही रोखणार नाही. यापुढचे सर्व हप्ते त्यांना पडतील.
त्यामुळे आपणही आपली ई-केवायसी घर बसल्या आपल्या मोबाईलवर एका मिनिटात करून घ्या. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता. आपल्या पूर्ण मित्र-मैत्रिणीपर्यंत पाठवा, आपल्या सहकार्यापर्यंत पाठवा आणि सर्वांना आपली ई-केवायसी करण्यासाठी सांगा. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिलाच व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.